नमस्कार रामराम मंडळी, तुमचं स्वागत आहे भव्य दिव्य अशा जनरल गटामध्ये। तर हे आता सुटलाय मोहन केसरीचा जनरल गट 1,11,111 रुपयाचा। तर काही कायदेशीर अडचणीमुळे आता व्हिडिओ आपण लेट टाकले। 1 नंबरला आता गेला बुलेटच्या बाहेर लिंगणूर हरण्या, 2 नंबरला गुलबी आणि आरक जर्सी गेलेत, 3 नंबरला तिकडे आता अनिल मासाळ ही गाडी गेली, 4 नंबरला इकडे आता राम्या गेला बघा, 5 नंबरला जुनोनी चिमण्या, त्याच्या मागच आता हेलिकॉप्टर आणि ब्रेक फेल आहेत, तिकडे दानवाड काळ होतं, त्याच्या मागे आता भुजार नाग्याची ही गाडी चालल्या बघा। आता गाडीवर आहे त्यामध्ये परसू आगळगाव। तर आता गाड्या कुठल्या कुठल्या पाहिल्यात, कोणाच्या पहिल्यात पाहिलंय ते आता सांगतो तुम्हाला, आणि नंबर कोण झाले ती पण आता सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर मैदान कसं झालं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। कायम तुम्ही कमेंट करताय, तुमची कमेंट ही आपल्यासाठी अनमोलच असत्या। तर जरा धुळा होता, त्यातनं जाता आपण वाट काढत काढत हळूहळू चाललेलो पुढं। तर पब्लिक पण भरपूर होतं, संध्याकाळचं मैदान होतं। तर हे गट आहे बघा 11 तारखेचा जनरल गट आहे मोहन केसरीचा। तर आता आपल्या पुढे गाडी पळतील दिसायला लागल्या धुळ्यामध्ये। ती आता आहे बंडाभाऊ हसबे यांचा डावीचा बुजार नाग्या होता, उजवीचा होता ते शशीशेठ बेळंकी यांचा राजा होता, त्यामध्ये गाडीवर होतं परसू आगळगाव। त्याच्या आता बाजूला पाहिलं ते दानवाड काळ होतं, आणि पलीकडे होता ते बुधगाव राजा होता, संतोष माने बंधू यांचा बुधगाव राजा, आणि गाडीवर होतं तुकाराम मुलगे। तर असं दगडात आपण पण वाट काढत काढत बैलांच्या जवळ पोचलो शेवटी। तर आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे आता लाल पक्की आहे बघा, केसरी पक्की बुजार नागे, आणि आपल्या पुढे पाहिलाय तो आता बेळंकी शेठ राजा, पुढे आता दानवाड काळ आणि बुधगाव राजा आहेत, प्रकाशदा पाटीलचं दानवाड काळ। त्या पुढे आता ही गाडी आणलाय विशाल भिसे गाडी आणल्या लागल्यात, ती आहे तो डावीचा आहे प्रभाकर शेठ यांचा जुनोनी चिमण्या, उजवीचा होता तो अमोल चव्हाण आरवडे हौशा होता। त्यात आहे बघा बुजार नागे, आणि ही गाडी चांगली पाहिल्या। आता विशाल भिसे गाडीवर होतं, शिंगाला पोपटी बो घातलेला। त्या पुढे आता रावदादा गाडी आणाल तर तो डावीचा होता भाऊदादा यांचा राम्या होता, उजवीचा होता गुंडा चर्मन यांचा बैल होता। ती आता अवधूत डुबल भैया यांनी परत घेतला बैल। हे तर पुढं पिवळ्या पक्की गाडी पाहिल्या बबलू बसवडे गाड्या आणल्यात, ती आता बैल आहे ती उजवीचा आहे तो अनिल मासाळ हनम्या आहे, आणि त्याच्या बाजूला होता तो औरवाड जंगम साहेब यांचा हरण्या होता, साहेब हरण्या। हे आता पुढे पाहिल्या बघा ही गाडी। त्या पुढे जाता गाडी होती आरक जर्सी श्री पाटील यांचा उजवीचा आरक जर्सी होता, आणि डावीचा होता तो गुलब्या होता नामदेव जानकर साहेब। यात आपल्या पुढे गाडी आणला शानूरबाई, ती उजवीचा होता अजिंक्य कोपटे लिंगणूर हरण्या, डावीचा होता तो महेश बोंद्रे सरकार यांचा हरिपूर बुलेट छेब्या। पलीकडे आता बावदांचा हेलिकॉप्टर पाहिजे पाहिला डावीला, आणि उजवीला पाहिला तो ब्रेकफेल पाहिजे राजदा पाटील यांचा, बावदा हजार यांचा हेलिकॉप्टर आहे बघा डावीला तिकडं। गाडीवर आहेत गॅस्कू दानोळी। तर आता ही गाडी आता खाली आल्यात, त्या आता पाईप क्रॉस करून आता गाड्या पुढे कलरकडे चालल्यात। आता मग आणि सांगितल्याप्रमाणे परत सांगतो एकदा, आता उजवीचा आहे तो लाल शिंगाचा आहे तो लिंगणूर हरण्या गेम चेंजर हरण्या, डावीचा आहे तो बोंद्रे सरकार यांचा बुलेट छेब्या, गाडीवर शानूरबाई आहेत। ते मागा आता तिकडे गाडी पाहिल्या तो हेलिकॉप्टर पाहिजे डावीचा, उजवीचा आहे तो ब्रेकफेल पाहिजे। तर आता गाड्या आता स्लो मोशन केले, गाड्या आता सगळ्या आपल्याला पास करायला लागतात। 1 नंबरला आता हरण्या आणि बुलेट छेबी गाडी गेली, 2 नंबरला आता ब्रेकफेल आणि हेलिकॉप्टरची गाडी चालल्या, 3 नंबरला आता गुलबी आणि आरक जर्सीची गाडी चालल्या, गाडीवर लिंगणूर सागर, 4 नंबरला आता साहेब हरण्या आणि अनिल मासाळ हनम्या गेला बबलू बसवडे गाडीवान। आता 5 नंबरला बौद्धांचा राम्या आणि शिवऱ्या गेली, 6 नंबरला आता बुजार नाग्याची गाडी गेली, 7 नंबरला जुनेनी चिमण्याची गाडी गेली, 8 नंबरला आता ही दानवाड काळ्याची गाडी गेली बघा, प्रकाशदादा पाटील दानवाड यांचं दानवाड काळ म्हणजे दानवाड पाखऱ्या, आणि उजवीला आता तो बुधगाव राजा होता, संतोष माने बंधू गाडीवर होता तुकाराम मुलगे। तर मैदान हे पूर्णपणे रास झालं। तर आता तुम्ही बघताय या कमिटीच्या 1-2 गाड्या सोडल्या तर कुठल्याही प्रकारची गाडी नव्हती, आजूबाजूने पण कमिटीने पळून दिलं नव्हतं। 11 तारखेच पण मैदान आणि 14 तारखेच पण मैदान, किंवा आता व्हिडिओ जर लेट झाला, काही कायदेशीर अडचणी कमिटी पुढं उभ्या झाल्या, ते डिपॉझिट ते अडकणार होतं, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ लेट टाकायला लागला। आपल्या पुढे आता पाहिलंय बघा दानवाड काळ दानवाड पाखरे, आणि उजवी आहे तो बुधगाव राजा। त्या पुढेच आहे आता जुनोनी चिमण्या आणि आरवडे हौशा, गाडीवर आहेत विशाल भिसे। त्याच्या पुढे आता गाडी पाहिल्या ती बुजार नाग्याची पाहिल्या गाडी, शशीशेठ बेळंकी राजा उजवीचा आणि डावीचा आहे ती बुजार नाग्या, गाडीवर होतं परसू आगळगाव। त्याच्या पुढेच आता गाडी होती रावदादा गाडी आणतात, ती होता डावीचा राम्या होता, इथनं आपल्याला दिसते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे, डावीचा होता राम्या, उजवीचा होता शिवऱ्या होता गुंडा कुंभार यांचा। तर तो आता परत अवधूत भैयानी घेतलाय। त्या पुढे आता आरक जर्सी आणि इकडे गुलबी आहेत, त्याच्या पुढे आता ब्रेकफेल आणि हेलिकॉप्टर आहेत, आणि 1 नंबरला आता गाडी आहे ती बुलेट छेबी आणि लिंगणूर हरण्याची, अजिंक्य कोपटे लिंगणूर हरणे। ही आता फाईट लागल्या बा कलरला जायला, तर कलरला आता कोण एकला वळते त्याला जास्तीत जास्त चान्स असते पुढे राहायला, तर कलरला जास्तीत जास्त खोळंब होत असतात।
तर आता या गाड्यांच्या सगळ्यात चांगल्या गाड्यांच्या फाईट लागल्या. तब्बल 8 गाड्यांचा यामध्ये 9 गाड्यांचा यामध्ये सहभाग होता. तर आता कुठल्या कुठल्या गाड्या आहेत ते तुम्ही बघितलाच, त्यांचे मालक पण बघितलाच. आता काय जे थरार दिसणार आहे किंवा आता हितनं खरा थरार असतो कलर घेऊन. गाडी आता कलर कडे जाते. आता एकला बघूया कुठली होती त्या गाडी. 1 नंबरला कलर घेतलाय ब्रेकपेल आणि हेलिकॉप्टरनं कलर घेतलाय. 2 नंबरला कलर घेतलाय हरण्यानं कलर घेतलाय, बुलेटच्या बी आणि हरण्यानं. आणि 3 नंबरला आता कोण कलर घेतले बघूया. 3 नंबरला राम्या आणि शिवऱ्यानं कलर घेतलाय. आणि ह्या गाड्या आता पहिले 3 गाड्या पुढे गेल्यात. आता 4 नंबरला आता आरग जर्सी ही गाडी गेली, आरग जर्सी आणि गुलब्याची. आरग जर्सी पण मित्रांनो भरपूर दिवसातनं म्हणजे आता बैल हळूहळू रूटवर यायला लागलाय आणि चांगलं पाहिलाय. बैलाचा भरपूर मोठा अपघात झाला, त्यातनं बैलाला मालकाने सावरलं आणि आता बैल मालकांना सावरा लागलाय. तर आता आपल्या पुढे गाडी पाहिल्या ही आता भुजार नाग्याचीच आहे. आता सगळ्यात शेवटला गाडी पळाली ही. तरी सगळं गाडी नंबर झाल्या पुढे जाऊन. अजून कमिटीने निकाल राखून ठेवलाय, अजून बक्षीस वाटप व्हायचं आहे. हे आता आपल्याला जो प्रत्यक्षदर्शी निकाल आहे तो आपण सांगत असते पट्ट्यावर. कदाचित यात काय मागं पुढं ते होत असलं तर होत असते, कारण कसं आहे कमिटी पूर्ण ड्रोन ते सगळं चेक करून देत असते नंबर. त्यामुळं आपण कायम जे निकाल देत असतो ते प्रत्यक्षदर्शी निकाल असतोय. कधी कधी निकाल आपल्याला राखून ठेवायला पण लागतोय. आता हे बक्षीस वाटप 15 तारखेला होणार होतं. परसूचं पण प्रयत्न चालू आहेत पुढे जायला, पण वाट ही एकेरी वाट आहे. त्यामुळे ना परसूला जायला मिळालं ना आम्हाला पण जायला मिळालं. गाड्या सगळ्या आता टेकाला लागल्यात. अजून पण आता इथे भुजार नाग्या पाहिलाय, भुजार नाग्या आणि बेळंकी शेठ राजा. त्यापुढे आता जुनोनी चिमण्या आणि आरवड्या हौशा होता. त्यापुढे दानवाड काळ आणि बुधगाव राजा होता. तिकडे साहेब हरण्या औरवाड आणि अनिल मासा नेलकरंजीचा हनम्या होता. त्यापुढे आता आरग जर्सी होता आणि गुलब्या होता. त्याच्या पुढेच आता कुठली गाडी होती बघूया. राम्या आणि शिवऱ्याची गाडी होती. त्या पुढेच आता हेलिकॉप्टर आणि ब्रेकपेलची गाडी होती. आणि 1 नंबरला लागलेली बुलेट छेब्या आणि लिंगनूर हरण्या, अजिंक्य कोपर्डे, गेम चेंजर हरण्या. तर हे मित्रांनो बैल आता कंटिन्यू सलग 3-4 मैदान एकच आहे. आजच्या ह्या मैदानाला सकट बैल चांगलाच पाहिला आणि मोहन केसरीचं मानकरी पण पुढे जाऊन बैल ठरलाय. तर आता बरोबर आपल्या पुढे आता गाडी पाहायलाच बघा. हे आता पायाला निकॅप मारलेला आहे, ते दोन्ही पायाला पुढच्या तो बुलेट छेब्या आहे. महेश बोंद्रे सरकार हरिपूर यांचं बुलेट छेब्या. उजवीचा अजिंक्य कोपर्डे लिंगनूर हरण्या. तिकडे आता दानवाड काळ आणि बुधगावराची गाडी हळूहळू पुढे आलतीच. ते मागच आता हेलिकॉप्टरचा पण प्रयत्न चालू आहेत आणि तसंच गॅसकुदाचा पण प्रयत्न चालू आहेत आणि ब्रेकपेल पण चांगली साथ द्यायला लागलाय. त्याच्या पलीकडे आता गुलब्या आणि आरग जर्सी पण ही पण गाडी आली जोरात. आणि त्याच्या मागच आता राम्या आणि शिवऱ्या पण चालू आहेत प्रयत्न त्यांचं. आणि रावदा आपण गाडी पुढे आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला लागल्यात. बघूया आता ह्यात अजून काय निकाल बदलतोय. तर आता हे तुम्हाला स्लो मोशन केलंय जेणेकरून व्यवस्थित बैल बघायला मिळावी आणि बैलांची जी काही फाईट लागली आणि गाडीवांचं जे काही कष्ट चालू आहेत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसायला आल्यात. तुम्ही जर का व्हिडिओ हा असा अँड्रॉइड टीव्हीवर लावला तर अजिबात फुटत नाही. अनेकांनी आपल्याला तशा प्रतिक्रिया दिल्या त्या. नक्कीच तुम्ही व्हिडिओ टीव्हीवर पण लावून बघू शकता. तर हाय असा अजून काही क्रम बदलला नाही. बुलेट छेब्या आणि लिंगनूर हरणे आहेतच. तोरीकडनं हेलिकॉप्टरची पण गाडी पुढे यायला प्रयत्न करायला लागल्या. हेलिकॉप्टर आणि ब्रेकपेलची. त्या पलीकडे आता आरग जर्सी आणि गुलबे पण प्रयत्न करायला लागल्यात. तर ही अशी बाजून पळणार आहेत. त्यासनी कमिटीने लई चोप दिलाय ह्या दोन्ही मैदानाला. तर आता हे शेवटचं टर्न म्हणून गाड्या आता कलर आता फायनल कडे तोंड केल्यात.
आता बघूया ह्यात अजून काय निकालात काय बदल होते काय. आता ने 1 नंबरला गाडी हाय अशीच आहे, लिंगनूर हरणे आणि बुलेट छब्या. 2 नंबरला आता गाडी कुठली आहे बघा, ब्रेकफेल आणि हेलिकॉप्टरची गाडी आहे. अनेकदा आता मालकांचं नाव सांगतोय शेवटला. आता डावीचा आपल्या पुढे पाहिला तो महेश बोंद्रे सरकारांचा बुलेट छब्या होता, उजवीला होता तर अजिंक्य कोपट यांचा लिंगनूर हरण्या. आता 2 नंबरला आता गाडी पाहायला ती कुठली आहे बघूया. 2 नंबरला आता हेलिकॉप्टरच्या आणि भुजार नागाची गाडी आता फाईट लागायला लागल्या बघा. भुजार नागाई पण गाडी आता हळूहळू आल्या, पण जरा आपली गाडी पब्लिकात अडकल्यामुळं आपल्याला काय फायनल पर्यंत जायला आलं नाही. पण जे काय प्रत्यक्षदर्शी निकाल आहे तो आता तुम्हाला सांगतो. 1 नंबरला लिंगनूर हरण्या आणि बुलेट छब्या, 2 नंबरला भुजार नाग्या आणि शशीशेठ बेळंकी राजा, 3 नंबरला दानवाडकर अशी गाडी झाल्या. धन्यवाद.